रामकृष्ण हरी माऊली. तर आपला श्री गजानन विजय ग्रंथाचा अध्याय 6 चालू आहे. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. हे परममंगला श्रीहरी, तुझी कृपा झाल्यावरी अशुभ अवघे जाते दुरी. हा अनुभव संताचा, त्या संत वाक्याची भरवसा. मी ठेवून श्रीनिवासा, मंगलाची या धरून आशा. तुझ्या दारी पातलो आता विनमुख लावल्यास त्यांची तुला लागील दोष, आणि बट्टा वाक्यास लागील की संताच्या. म्हणून हे माधवा, अभिमान माझा धरावा, रोष कधी ना करावा या अजान लेकरावर. बालकाचे हिनपण माते लागून दूषण, हे मनात आणून करणे असेल ते करी. असो बंकटलालाच्या घरी राहिले समर्थाची स्वारी, तया पूर्व एक घडली घरी खरी गोष्ट श्रोते ते ऐका. गावच्या दक्षिणेस बंकटलालाच्या मळ्यात महाराज गेले एक दिवस कणसे मक्याचे खावया. बहुत मंडळी बरोबरे कणसे खाया आली खरी. विहिरीपाशी तयारी केली कणसे भाजण्याची. विहिरी होती धनत्तर, पाणी जिला अरपार अपरंपार. गर्द छायेचे वृक्ष थोर, जवळ होते चिंचेचे. आगळ्यात पेटल्या एकसरा, अजमासे हो 10-12. तेने डोंब झाला खरा, गंगोनो दरी धुमाचा. त्या योगे असे झाले, आग्या मोहळाचे लागले. चिंच वृक्षावरी भले, त्यांची माशा उठल्या की. त्या माशा उठता क्षणी मंडळी गेली पळूने. कणसे ठिकाणच्या मक्याचे ते राहिले हो. त्या आग्या मोहळ्याच्या भक्षिका पसरल्या अवघ्या मळ्यात देखा. घोंगड्याचा करून बुरखा कोणी गेले पळून. प्राणापरी आवडती वस्तू नसे ही कोणती, अशा वेळी समर्थ मूर्ती आसनी होती निर्धास्त. ते नाही पळून गेले, आसना आपल्या स्वस्थ बसले. विचार करू लागले निज चित्ती माशांचा. माशी तरी मीच झालो, मोहोळ तरी मीच बनलो. कणसे खाया मीच आलो, कणसे तेही रूप माझे. ऐशा विचारी आनंदात महाराज राहिले डोलत. अंगावरी असंख्यात माशा येऊन बसल्या. वाटे पासोडिया माशांची, समर्थ पांघरली साची. योग्यता ब्रह्मनिष्ठेची काय वर्णन करावी. माशा चावतिया वरचेवरी, परिणती परवा करी. त्याचे काटे शरीरी बोचती असती असंख्यात. याची झाली एक प्रहर, भक्त झाले चिंता दूर. बंकटलालाचे अंतर दुःखी व्याकुळ झाली हो. कोठून बुद्धी झाली मला, येथे आणलं समर्थाला. कणसे मक्याची खावया मंडळीच्या समवेत. अशा समर्था लागुनी दुःखी द्यावा मीच कारण. झालो हे शिष्यपण माझे हाय रे दुर्दैवा. बंकटलालाने तयारी पुढे येण्याची केली खरी. हे जाणून अंतरी कौतुक केले समर्थाने. जीवांनो जा निघून, बसा माहुळ जाऊन. माझ्या बंकटलाला कारण तुम्ही नकोनी चावावे. जमलेल्या मंडळीत बंकट हाच माझा निस्सिम भक्त, जो माझा प्रित्यार्थ येत आहे धावण्या. ऐसे म्हणता माशा गेल्या मोहळावरी जाऊन बैसल्या. बंकटलालाने पाहिल्या त्या आपल्या निजदृष्टी. महाराज त्या पाहुणे बोलते झाले हसुनी. वाखूपण केलेली मी जवानी, आम्हासी तू माशांची. अरे तू जीव विषारी असले माझ्या अंगावरी. माझ्यापासून झाले दुरी, लभ्भड भक्त ते धवा. याचा विचार संकट आल्या कोणावर. कोणी नसा हे करणार, एका ईश्वरा वाचुनी. जिलबी पेढे बर्फी खाती, माशा आल्या पळून जाती. ऐशा जयाची आहे कृती, ते स्वार्थी भक्त निसंशय. बंकटलाल मधुरोत्तर करता झाला त्यावर. महाराज आणून का सोनार, काठे माशांचे काढावया. महापापी मी गुरुराया, तुम्हालाही त्रास द्याया. अनवितो झालो या ठाया, माशा किती डसल्या तरी. गांधी अगणित अंगावर उठल्या तुमच्या साचार. याचा व्हाया परिहार, उपाय सांगा कोणता. बंकटलालाचे ऐकले वचन महाराज बोलते झाले. अरे यातना काही अधिक घडले, डसणे स्वभाव माशांचा. मला त्यांची मुळीच बाधा होणार नाही जाण कदा. मी त्या माशा रूप सच्चिदानंदा मी आणले म्हणून. माशा तरी तोच झालो, तोच आहे माशा पुतळा. पाण्यानेच पाण्याला काय दुखवितो येईल. हे एकदा ब्रह्मज्ञान बंकटलाल धरी मौन. काठे काढण्या लागून बाहिले त्याने सोनारे.
सोनारे चिमटे घेऊन आले, देहात शोधू लागले, कोठे आहेत काठे रुतले मक्षिकेचे पाहावया. महाराज वदले तयांना, काय ह्या वंध्या मेथुना, करीत सया तुमच्या नयना, काटे ते ना दिसतील. ते काढण्या चिमट्याने, गती नाही मुळीच साची, साक्ष ती गोया गोष्टीची, मीच दावितो तुम्हाला. ऐसे म्हणून कौतुक केले, वायू लागे रोधून धरिले, तो काटे अवघे वरी आले, रुधलेल्या स्थलातून. तो पाहता प्रकार लोक आनंदले फार, कळून आला अधिकार श्री गजानन स्वामीचा. पुढे कणसे भाजले, अवघ्यांनी ती ग्रहण केले, अस्तमानी निघून आले मंडळी निजग्रहाते. असो पुढे एक वेळा महाराज गेले अकोटाला, आपल्या बंधूस भेटण्याला नरसिंगजी आकारणे. ह्या होतशा कलीचा शिष्य मराठा जातीचा, कंठमणी विठ्ठलाचा भक्त बलाने झाला असे. त्या नरसिंगचे चरित्र मी भक्ती लीलामृतात वर्णिले आहे इत्यभूत, आता ते सांगणे नको. हे अकोट नामे नगर, शेगाहून साचार आहे 18 कोसावर ईशान्ये पर्येसी. मनोवेगाने समजून व्यारू, निगते झाले सद्गुरु, जे पदनाचे या कल्पतरू श्री गजानन महाराज. अकोटच्या सानिध्यासी एकानी बडतरशा अरण्यासी, नरसिंग राहे अहर्निशी एकांतवास सेवावया. हे निर्जव अवघे अरण्य महाभयंकर दारुण, लिंब अश्वस्थ रातांजन वृक्ष जेथे उदेले, लता त्यांना नाना जाती, वृक्ष वेढून बसल्या असती, तृण वाढले भूमीवरती सर्प वाळुनी असंख्यात. ऐशा त्या अरण्यात नरसिंगजे जाऊन बसत, म्हणून आले अवचित्त समर्थ त्यांची भेटावया. सारखा भेट सारख्यासी, पाणीच मिळे पाण्याशी, विजातीये द्रव्यासी समरस होणे नसे. गजाननासी पाहिले, तेने चित्त आनंदले, स्वामी नरसिंगीचे भले, तो प्रेमान वर्णवे की. एक हरी एक हर, चालते बोलते परमेश्वर, एक राम एक कुमार, वासुदेव देवकीचा. एक मुनी वशिष्ठ, एक पाराशर ऋषी श्रेष्ठ, एक जान्हवीचा काष्ट, एक तरी तट गोदेचा, एक हिरा कोहिनूर, एक कौस्तुभ साचार, एक वैश्वानर, एक कुमार सती वानरी अंजनीचा. दोघे भेटले एकमेका, दोघा आनंद झाला सारखा, बसते झाले आसनी एका, हित गुजते करावया. अनुभवते आपले एकमेका कथित झाले, नरसिंगा तू उत्तम केले प्रपंचात राहिलास. मी त्याग केला तयाचा, स्वीकार करून योगाचा, या सच्चिदानंद तत्वाचा करिता झालो विचार. या योगाच्या क्रियेत गोष्टी होती अघटित, त्यांचे मुळी न लागे अंत या सामान्य लोकांना. त्या गोष्टी लपावया, पिता बनवला उगाठाया, उपाधी ते नासावया, वेड बळेच पांघरलो. तत्व जाणण्या कारण मार्ग कथिले आहे तीन, कर्म भक्ती योग म्हणून शास्त्राकारणे शास्त्रात. फळ ते तिन्ही मार्गाचे एकीचे आहे अखेरेचे, परिबाह्य स्वरूप त्यांचे भिन्न भिन्न असे की. योगी योगा क्रियेचा जरी अभिमान वाहे साचा, तरी तयाचा तत्वाचा खरा बोध ना होईल. योगक्रिया वरून अलिप्त राहावे तयापासून कमलपत्रा समान, तरी तत्व कळी नये. याच परिप्रपंचाची स्थिती आहे नरसिंगा आहे साची, आसक्ती कन्यापुत्राची मुळीच राहता कामा नये. गार पाण्यात राहते परीन पाणी शिरू देते, तसेच वागते साचे या प्रपंच माझारी. या परित्वा राहावे, अपेक्षा रहित असावे, चिंतातून ना ढळू द्यावे सच्चिदानंद ईशाला. म्हणून काहीच अशक्य नाही, तुम्ही अशा शेषशाही एक रूप आहे पाही. अहो पाही जनार्दन भिन्न नसे. नरसिंग म्हणती बंधुराया, आला संभावशी भेटावया, मी तुझी केवढी दया उपमा याला देण्या नसे. प्रपंच मुळी अशाश्वत, त्याची काय किंमत, दुपारच्या सावली प्रत कोण सांग खरे माने. तू कथिले जयापरी, तैसा वागीन भूमीवरी, मी जाण वरचे वरी, अशाच भेटी द्यावयात. देह प्रारब्ध जयाचे असेल त्या ज्या जातीचे, तेच आहे हवायचे लोकाचारी निसंशया. तुम्हा आम्हा कारणे जे का धाडिले ईशाने, तेच आहे आपण करणे निरालसपणे भूमीवरी. आता विनंती इतकीच खरी, व्यवहारिक भेट वरचेवरी, देत जाऊ साजिरी मी धाकोटा बंधू तुझ्या. नंदीग्राम राहिला भरत, रघुपतीचा वाट पाहत, तैसा मी या कोटात राहून पाहतो वाट तुझी. तुला येथे व्हावया
अशक्य काही नाही सदया अवघे राहीत योगक्रिया अवगत तुला पहिल्यापासून. पदन लाविता पाण्याप्रत योगी भर धावत वरून पळत क्षणा माझी फिरून येत शोधून अवघ्या त्रिभुवना. ऐसे हित गुज उभयंताचे रात्रभर झाले साचे प्रहरते आले प्रेमाचे दोघांच्या संगमी. खरे खरे जे संत तेच हे घडून येत दांभिकाचे होतात भांडणे पाहून एकमेका. दांभिक म्हणून नये गुरु हे ते अवघे पोट भरू पुरा माझ्या फुटके तारू. दांभिकाचा बोल बाला जरी होता जगी भला तरी त्यागणे आहे त्याला निवडून या श्रोते हो. संतत्व नाही मठात संतत्व नाही विद्येत संतत्व नाही कवित्वात तेथे स्वानुभव पाहिजे. दांभिक मुला म्याचे सोने त्याला सांग काय घेणे गृहिणी म्हणून ठेवणे काय कसबीन सदनात. ही संत जोडी साक्षात्कारी दांभिकतेचे साच वैरी नादे त्यांच्या सदैव घरी सन्निती सदाचार. नरसिंगाचे भेटण्या जाण कानने आले गजानन ऐसे कळले वर्तमान गुराख्याद्वारे अकुटाला. ते कळला आनंद धावू लागले नारळ घेऊन निघाले पहावया द्वय संतासी. एकमेका ऐसे म्हणती चला रे चला सत्वरगती गोदा आणि भागीरथी संगमी पाऊले काननात. त्या भेटरूप प्रयागासी जाऊ आपण स्नानासी या महादय पर्वणीसी साधून घेऊ चला हो. तो इतके काय झाले गजानन आधीच निघून गेले नरसिंगासी पुसून भले भेटना झाली पोरांसी. पुढे एकदा गजानन करीत असता भ्रमण दर्यापुराच्या सानिध्य जाणे येत झाले शिष्यासह. दर्यापुराच्या शेजारी शिवरगाव निर्धारी असे चंद्रभागेचे तिरिया व्रजभूषण वासक जेथे. श्रोते ही चंद्रभागा पंढरीची नाही बघा ही लहानशी एक गंगा पयोष्णीला मिळणार आहे. या शिवरगावात व्रजभूषण नामे पंडित 4 भाषा अवगत होत्या श्रोते त्याला. कीर्ती ज्याच्या विद्येची राहाडी पसरली साची याला भक्त भास्कराची आत्यांतिक असे हो. प्रत्येही चंद्रभागेचा स्नान करी साचार उदयात आधीन कर अर्घ त्यासी देत असे. पंच आवश्यकाला व्रजभूषण उठे भला सारून प्रातवर्धिनीला अरुणोदय स्नान करी. तेही शीतोदकांनी ऐसा कर्मण परिज्ञानी मान्यता द्विजनी ज्यांनी होती या विशेष. त्या शिवरगावाला योगराज फिरत आला वाटे तपाचे द्यावया फळ त्या व्रजभूषणासी. चंद्रभागेची वाळवंट हा वेसला ज्ञान जेठी समोर नदीची काठी आले व्रजभूषण स्नानाला. ती प्रभातची वेळ पाही प्रकाशिल्या दिशा दाही कुकुटाचा आवाज येई वरचेवरी एकावया. चातक भारद्वाज पाखरे जाऊ लागती अत्यांदरे भास्कराने सामुरे पूर्व दिशा लक्षणे. भास्कराचा उदय होता तमनिमाला हा म्हणता जैसा सभेत पंडित येता मूर्ख जाती उठून या. ऐशा त्या सभे प्रभाती वाळवंट गुरुमूर्ती बेसला होते निश्चंती ब्रह्मानंदी डोलत. सर्व शिष्य अपार बसले होते मंडळाकार. ते शिष्य नव्हते किरणे थोर त्या गजानन ते व्रजभूषणा तत्वदा झाला सूर्याचा अर्घ देता. तो हा पुढे ज्ञान सविता त्यांनी पाहिले प्रत्यक्ष. सूर्याप्रमाणे सतेज कांती अजानुबाहू निश्चंती दृष्टींना साग्नीच्या वरती स्थिर जयाची झाली असे. ऐसा पुरुष पाहता क्षणी व्रजभूषण हर्षला मनी संध्या सामान घेऊन आला धावून जवळ त्यांच्या. अर्घ दिले पायावरी गजाननच्या सत्वरी प्रदक्षिणाही अखेरी त्यांनी घातली तयाला. मित्राय नमः सूर्याय नमः भानवे नमः खगाय नमः ऐशे नाव घेऊन पहा घातले 12 नमस्कार. शेवटी आरती ओवाळली गजाननासी आदरे भली. न्यूनता ती नाही पडली कशाचीही त्या ठाया. प्रार्थनापूर्वक नमस्कार साष्टांग केला अखेर मुखाने ते स्तवन थोर महाराजाचे चालले. माझ्या तपाचरणाचे फळ आजित मिळाली साचे. दर्शन दिव्य पायाची आज झालो धन्य मी. नभोदरीच्या भास्करा देत होता अर्घ भला तो आज प्रत्यक्ष पाहिला ज्ञान निधी योगेश्वर. हे पूर्ण ब्रह्म जग चालका ज्ञानराशी ऐसे युगायुगे किती अवतार घेसी. झालास दर्शन तुझे भय रोग चिंता नासे.
गजानन गुरो वजद पावता. ऐसी प्रार्थना करून संपविले त्यांनी स्तवन. योगेश्वर हाया अलिंगत दड दिधले त्या ठाई. त्या दोन्ही कर माये जैसी लेकराला प्रेमे धरी पोटाला. तेवी व्रजभूषणाला धरित झाले गज महाराज. मस्तकावरी ठेवला कर आशीर्वाद दिला थोर. सर्वदा तुझा जय जयकार होईल बाळा. कर्म मार्ग सोडू नको, विधी निरर्थक मानू नको. मात्र त्यात होऊ नको लिप्त बाळा केव्हाही. आचरुणा कर्मफळ टाकिता भेटता घननीळ. त्यांच्या अंगीन लागे मळ या कर्माचा केव्हाही. तू आता आपली सदना माझे बल ठेवू म्हणा म्हणे. प्रत्यक्ष जा माझे तुला ध्यानी होत जाईल दर्शन. ऐसे म्हणून प्रसाद दिला श्रीफळाचा श्रोते भला. त्या व्रजभूषण पंडिताला महाराज आले शेगावी. त्या शेगावाचे होते नाव पूर्वकाली शिवगाव. अपभ्रंश लाधला ठाव शेगाव या शब्दाला. तेच हल्ली प्रचलित आहे या बुद्ध हो भरवशाळात. 17 पाटील होते सत्य ह्या एका ग्रामाला. महाराज शेगावाचे आले परिस्थिर राहिले हमेशा ते. परिस्थिरण राहिले हमेशा ते भटकत फिरले मनात येईल त्या स्थला. अकोले मलकापूर नावे सांगावे कोठवर. चांदण्याचे न होणार मोजदाद केव्हाही. ज्येष्ठ आषाढ महिना गेला पुढे श्रावण मास आला. उत्सव होता सुरू झाला मारुतीच्या रावळात. हे मारुतीचे मंदिर शेगावाचे भव्य साचार. पाटील मंडळी थोर थोर होती भक्त देवांची. पिढी लागिया जैसा आळा. देवी या पाटील गावाला. जे जे काही आवडते त्याला तितके लोकांना कल होईल. चाल उत्सव महिनाभर. अभिषेक पोथी कीर्तन गजर अन्नदानाची येई पूर. अवघे लोक तृप्त झाले. या उत्सवाच्या पुढारी खंडू पाटील निर्धारी. जो गावचा कारभारी होता उदार मनाचा. श्रोते हे पाटीलपण आहे आवाघाचे पांघरून. ते जा घेई त्याला जण भिऊ लागली सहजशी. गाव करी ते रावण करी ऐशी मराठी भीतरी. एक म्हणाय साजिरी यथातथ्य असे. त्या मारुती मंदिराला आले गजानन स्वामी पुण्यराशी. श्रावणाच्या आरंभासी उत्सव श्रीचा पाहावया. बोलले बंकटलालासी मी आता या मंदिरासी. राहीन जाण अहर्निशी त्याचा शोक करू नका. गोसावी संन्यासी या फकीर यांना कायमचे राहणार घर. योग्य नाही साचार तुम्हा प्रापंचिकांचे. मी परमहंस संन्यासी आता राहिलो मंदिरासी. तू बोल विषय त्याच्या अहर्निशी तेवढ्यापुरते येईल तिथं. हे अंतराचे गुह्य तुला कथन केले बंकटलाला. स्वामी शंकराचार्याला भ्रमण करणे भाग आले. गोसावी मच्छिंद्र जालंधर हेही राहिले नियंत्रक. प्रापंचकाचे वळगुण घर काना माझी वक्षातळी. छत्रपती राजा शिवाजी जो रणा बहादूर वीर गाजी. ज्याने हिंदू ही रक्षिली बियबाजी दंडून दृष्ट नाना. त्या शिवाजीचे प्रेम फार होते रामदासावर. परिसजनगडावर स्वामी होते वस्तीला. याचा विचार करावा हट्टमुळीन धरावा. माझा म्हणण्याचा मान द्यावा यात कल्याण तुझे हो असे. निरुपाय होऊन अखेर देता झाला रुकाकार. तो बंकटलाला सावकार गजाननाचे म्हणण्याला. मंदिरे स्वामी समर्थ येता हर्ष झाले समजता. भास्कर पाटील सुशे करिता जवळ आले निरंतर. हा दासगण विरंचित श्री गजान विजय नामे ग्रंथ मुमुक्ष लागे दावो पंथ. संत चरण सेवया शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजान विजय ग्रंथस्थ षोडशोऽध्यायः समाप्त. अनंत कोटी गजानन महाराज की जय.